नमस्कार, मी निरंजन. निवडणूक आयोगाने काल पुन्हा एकदा या लोकशाहीवरती आणि मतदार यादीवरती एक जाहीर हल्ला हा प्रसिद्ध केलाय. म्हणजे निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या मदतीसाठी कशा पद्धतीने नागरिकांना त्यांच्या संविधानिक अधिकारापासूनच वंचित ठेवण्याच्या कट कारस्थानामध्ये सामील झालाय हे काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. 12 राज्यांमध्ये बिहारमध्ये जी राबवली होती योजना SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार यादीचं, म्हणजे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण आणि ते इंटेन्सिव्ह आणि त्याचे नियम बनवले होते. तर त्याच्यात सुप्रीम कोर्टात दावा झाला. सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरून बरंच आर्ग्युमेंट झाली. निवडणूक आयोगाला काही वेळेला माघारही घ्यावी लागली. तर त्यामुळे बिहारच्या अनुभवानंतर निवडणूक आयोगाने स्वतःच्या स्वार्थासाठी काही धडे घेतले आणि ते घेतलेल्या धड्यांप्रमाणे त्यांनी आता 12 राज्यांमध्ये देशव्यापी SIR करायचं असं जाहीर केलंय. तात्पुरतं त्यात महाराष्ट्र घेतलेलं नाहीये, कारण महाराष्ट्र सरकारने अशी विनंती केली होती की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अगदी तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये SIR करू नये. तर निवडणूक आयोगाने सरकारचं ऐकलंय, हे लक्षात घ्या, हे मुद्दाम सांगतोय. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारचं म्हणणं मान्य केलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थात महाराष्ट्रात SIR केलं जाणार नाही. पण त्यानंतर ते होणारच, कारण महाराष्ट्रातलं बाकी असेल. पण निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे, या गोष्टीला निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारचं ऐकून हरताळ फासलेला आहे. स्वायत्ततेला हरताळ फासून घेतलाय स्वतःच्या थोबाडावर. हे लक्षात घ्या, हे अतिशय संतापजनक आणि ज्या पद्धतीने चाललेलं आहे. बरं, बिहारच्या SIR नंतर आणि सुप्रीम कोर्टात झालेल्या खटल्यानंतर निवडणूक आयोगाने जो स्वार्थी धडा घेतलेला आहे, त्याच्यानंतर आता होणारं SIR हे आणखीन घातक बनलेलं आहे. म्हणजे आधी बिहारमधला SIR हा कसा 24 तासात जाहीर करून टाकला होता आणि आता 24 तासात SIR सुरू होणार आणि ते एन्युमरेशन फॉर्म दिले आणि सुरू करून टाकलं होतं. तर आता त्यांनी त्याच्यातून धडा घेतलाय. तर त्यांनी आता म्हणजे बिहारमधला SIR हा एखाद्या बॉम्बस्फोटासारखा होता की त्याच्यामध्ये काही जण मरतील, काही जण जखमी होतील, ते छर्रे ज्यांना लागतील ते जायबंदी होतील, काही जणांना परमनंट दुखापत होईल, काही जण ठारच होऊन जातील. आता तसं नाहीये आणि ते काही जण कोण असतील असं काही हे नव्हतं. आता काय झालेलं आहे, आता या 12 राज्यांमध्ये आणि नंतर महाराष्ट्रामध्ये होणारी SIR ही स्नायपर रायफल सारखी असेल, टार्गेटेड. ज्यांना मारायचंय त्यांना मारलंच जाईल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे अत्यंत घातक आहे. निवडणूक आयोग खूप छान छान शब्द वापरतं. प्युरिफिकेशन ऑफ वोटर लिस्ट, मतदार यादीची सफाई आम्हाला करायची आहे. पण सफाई करायची आहे म्हणत असताना मतदार यादीचा सफाया करायला निघालेले आहेत आणि ते कसं हे आपण आता समजून घेणार आहोत. म्हणून पूर्ण बघा, हा एपिसोड खरोखर पूर्ण बघा. हा आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यावरती वरवंटा फिरायला निघू शकतो असा हा SIR आहे. आता काय करणार आहेत, आता 24 तासात करणार नाही, आता काही महिन्याचा अवधी असेल आणि या अवधीमध्ये हे जे BLO वगैरे होते, म्हणजे बूथ लेवल ऑफिसर्स, यांना प्रशिक्षित केलं जाणार आहे. म्हणजे आधी बिहारमध्ये जे केलं 24 तासात जाहीर करून, त्यात प्रशिक्षित केलेले नव्हते. आता यांना याच्यामध्ये प्रशिक्षित केलं जाईल. त्यात थोडीशी सुधारणा अशी केलेली आहे की 2002-03च्या मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव नव्हतं पण त्यांच्या आईवडिलांचं नाव होतं किंवा नातेवाईकांचं नाव होतं, आता नातेवाईक कोण हे सांगितलेलं नाही. म्हणजे मामा मामी, काका काकू, सासू सासरे हे कोण हे सांगितलेलं नाहीये, पण नुसतं एवढं सांगितलंय की आई वडिलांचं नाव असेल आणि नातेवाईकांचं जर नाव असेल तर तुमचा एन्युमरेशन फॉर्म हा ऍक्सेप्ट केला जाईल. आता पहिल्यांदा एन्युमरेशन फॉर्म दिला जातोय याचा पहिला अर्थ लक्षात घ्या. 75 वर्ष देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत मतदार यादी बनवणं ही सरकारची जबाबदारी होती. घरोघर सरकारची माणसं यायची, घरोघर यायची. कोणाचं निधन झालं असेल तर त्यांचं नाव वगळायचं, कोणी 21 वर्षाचं झालं असेल, 18 वर्षाचं झालं असेल तर त्याचं नाव वाढवून घेतलं जायचं. हे सरकार करत होतं.
मतदार यादी ही सरकारची जबाबदारी होती. आता या एन्युमरेशन फॉर्ममुळे ती नागरिकांची जबाबदारी करून टाकली आहे. आणि या प्रत्येक गोष्टीत धोका कसा आहे हे लक्षात घ्या. हे जे सफाई वगैरे सांगतायत ना निवडणूक आयोग, याच्यामधलं हे भयंकर घातक आहे. आता आई वडिलांचं नाव 2002-03च्या मतदार यादीमध्ये जर का असेल तर कागदपत्र तुम्हाला एन्युमरेशन फॉर्म बरोबर जोडावे लागणार नाहीत. फक्त ते आई वडिलांचं नाव व्हेरीफाय झालं पाहिजे निवडणूक आयोगाला. हा त्यातला एक भाग आहे. त्याच्यानंतर आता या मतदार यादीमध्ये मतदार यादीचं शुद्धीकरण करायचं आणि ज्या सगळ्या तक्रारी आपण गेल्या लोकसभा निवडणुकांपासून ऐकतोय, तर शुद्धीकरण म्हणजे काय करायला हवं होतं? व्होट चोरी म्हणजे मतदार चोरणं, एक्स्ट्रा मतदार नोंदवून मतदान चोरणं किंवा मतदार यादीतून नावं वगळून टाकणं, जे कर्नाटकातलं उदाहरण आपण पाहिलं. तर त्यासाठी डुप्लिकेट वोटर्स तपासणं किंवा जंक म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की ज्या ठिकाणी घर क्रमांकच दिलेला नाही किंवा घर क्रमांक 0 दिलेला आहे किंवा एकाच घरावरती 400 मतदार नोंदवलेले आहेत, अशी जे प्रकार होते. किंवा वडिलांच्या नावाच्या ठिकाणी XYZABCD असं काहीतरी अल्फाबेट्स टाकलेले आहेत, असा जो सगळा प्रकार होता हे शोधणं. त्याच्यानंतर अशी नावं शोधणं की जी आता महाराष्ट्राची मतदार यादी आहे किंवा बिहारमध्ये SIR यांनी केलं आणि बिहारमधल्या SIR मध्ये ड्राफ्ट झाल्यानंतर जी नावं प्रसिद्ध केली गेली, त्या प्रसिद्ध झालेल्या नावांमध्ये कन्नड भाषेतली नावं होती. म्हणजे कर्नाटकातली नावं नाही म्हणत, कन्नड भाषेमध्ये प्रिंट झालेली नावं होती, तमिळ भाषेमध्ये प्रिंट झालेली नावं होती, गुजरातीमध्ये प्रिंट झालेली नावं होती. भाजपच्या गुजरातच्या प्रदेशाध्यक्षाचं नाव बिहारच्या मतदार यादीमध्ये गुजरातीत होतं. तर असे शोधणं हे महत्वाचं काम होतं ना. मतदार यादी शुद्ध करायची आहे तुम्हाला तर हे चाललेले भलतच. आता ते सगळंच याच्यात बघणार. आणि म्हणून असा प्रश्न विचारला गेला की हे या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्तांना हा प्रश्न विचारला गेला की हे डुप्लिकेट वोटर्स, जंक ॲड्रेसेस, जंक नाव किंवा जंक अल्फाबेट्स आई वडिलांच्या नावाने टाकलेली किंवा असे वेगळ्याच भाषेमधली नावं मतदार यादीमध्ये, तर हे शोधण्यासाठी तुम्ही सॉफ्टवेअरचा वापर करणार आहात का? हे विचारण्याचं कारण काय? 2016 साली म्हणजे हाच अमानवी नॉन बायोलॉजिकल प्राणी पंतप्रधान झाल्यानंतर 2016 साली निवडणूक आयोगानेच एक IT प्रोटोकॉल बनवला की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून कशी डुप्लिकेट नावं आणि हे शोधायचं. त्यामुळे याचा तुम्ही वापर करणार का असं निवडणूक आयुक्तांना विचारलं. हे निवडणूक आयुक्तांना विचारल्यानंतर डुप्लिकेट नावांबद्दल इतकं धक्कादायक उत्तर निवडणूक आयोगाने दिलं त्याच्यावरती. ते असं म्हटले की याची काही आवश्यकताच नाही सॉफ्टवेअर वापरण्याची, कारण सॉफ्टवेअर कधी वापरायला लागेल जर कोणी 2 वेळेला एन्युमरेशन फॉर्म भरला, 2दा भरला किंवा 3दा भरला तर या सॉफ्टवेअरची गरज पडेल. पण 2 वेळेला तर एन्युमरेशन फॉर्म भरायचाच नाहीये. म्हणजे काय? म्हणजे तसं झालं ना की पोलीस स्टेशन आणि पोलिसांची गरजच नाहीये, कारण लोकांनी गुन्हा करणं अपेक्षितच नाहीये. असं बावळटासारखं उत्तर या निवडणूक आयोगाचा आयुक्त देतो. अहो, असे गुन्हे घडतात. 2 वेळेला एन्युमरेशन फॉर्म भरले, 3 वेळेला भरले, 4 वेळेला भरले, 4 वेळेला मतदार यादीत नाव आलं, म्हणूनच तर तक्रार आहे. आणि म्हणूनच तर याचं सॉफ्टवेअर वापरून ही डुप्लिकेट नावं शोधण्याचं गरजेचं आहे. त्याच्यावर खुशाल असं उत्तर दिलं. आणि मग हे जर तुम्ही करणारच नाही आहात तर या सगळ्या प्रक्रियेला या मतदार यादीची सफाई असं कसं काय म्हणता? प्युरिफिकेशन ते तर होणारच नाहीये. हा सगळा बावळटासारखा प्रकार. त्याच्यानंतर आणि म्हणून हे जसं या येड्यानी मोदींनी नोटबंदी केली होती तसं हे व्होटबंदी करण्याचा प्रकार आहे. एक्सक्लुजन, वगळायचं कसं याचे तरीके शोधलेले आहेत आणि ते याच्यात दिसतात. आता परत तुम्ही बघा, म्हणजे निवडणूक आयोग काय जाहीर करणार की आता SIR महाराष्ट्रामध्ये समजा लागू करणार तर अमुक तारखेपर्यंत नागरिकांनी एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावे. ते एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्याची किंवा जमा करून घेण्याची जबाबदारी पहिल्यांदा फक्त BLO कडे होती, ती आता BLA आपण दिलेली आहे. म्हणजे राजकीय पक्षांचे जे बूथ प्रतिनिधी असतात त्यांनाही एन्युमरेशन फॉर्म जमा करून घेता येतील. जमा फक्त
त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत, स्वतःकडे घेतल्यानंतर. तर हे त्यांनी केलेलं आहे. आणि 30 दिवसाच्या आतमध्ये हे एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावेत. एन्युमरेशन फॉर्ममध्ये ज्यांनी भरून दिला असेल 30 दिवसात, त्यांनी एन्युमरेशन फॉर्ममध्ये दिलेली माहिती जर व्हेरीफाय झाली, उदाहरणार्थ त्यांचं त्यांच्या आईवडिलांचं नाव 2002-03 साली मतदार यादीमध्ये असेल तर मग काही गरज नाही, मग त्यांचं नाव गृहीत धरलं जाईल. अदरवाईज त्यांना नोटीस पाठवली जाईल की तुमची या गोष्टी तुम्ही सादर करा. आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी ती 11 कागदपत्र सांगितली, जीच 11 कागदपत्र अत्यंत विवादास्पद झाली होती. कारण त्या 11 डॉक्युमेंट्समध्ये निवडणूक आयोगाने वोटर ID किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड असे जे सर्वसामान्य माणसाकडे उपलब्ध असलेले कागदपत्र आहेत, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रोजगार हमी योजनेचं जॉब कार्ड, हे जे कागदपत्र आहेत यापैकी एकही कागद गृहीत धरणार नाही असं सांगितलं, किंवा हे कागदपत्र आम्ही स्वीकारणारच नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी 11 प्रकारची कागद दिले. म्हणजे आधार आणि त्या 11 पैकी एक किंवा त्या 11 मधले कागदपत्र ही तुम्ही सादर करायची. ती यादी मुद्दाम मी स्क्रीनवर दाखवतो पूर्ण, 11 कुठले त्यांनी म्हटलेत ते. आता आणि जर हे नसेल तर तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करायला लागेल असं त्यांनी सांगितलं. आता मुळात नागरिकत्व तपासणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे का? तर ही बिलकुल निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही. आणि यांनी या दिवट्यांनी ज्ञानेश कुमारनी हे जे 11 कागद सांगितलेत, या 11 कागदांमधलं फक्त पासपोर्ट आणि बर्थ सर्टिफिकेट असं आहे ज्याच्यानी नागरिकत्वाचं प्रमाण मानलं जाऊ शकतं. पासपोर्ट आणि बर्थ सर्टिफिकेट. आता पासपोर्ट कशाच्या आधारावरती इश्यू केलं जातं? आधार कार्ड, राशन कार्ड किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, हे सगळे तुम्ही जोडता तेव्हा तुम्हाला पासपोर्ट मिळतो. त्यामुळे आधाराच्या आधारावरती पासपोर्ट मिळेल, पण आधार तुम्हाला निवडणूक आयोग मान्य करणार नाही. आधारच्या आधारावरतीच तुम्हाला वोटर ID मिळते, पण वोटर ID तुमची ग्राह्य धरली जाणार नाही. हा जो सगळा बावळटपणा करतंय निवडणूक आयोग या एक्सरसाइजमध्ये. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की अनेकांकडे बर्थ सर्टिफिकेट नसतात, नाही राहत. आता मला तुम्ही सांगा, ही जी 11 कागदपत्र आहे यातलं मध्ये त्यांनी 10वीची मार्कशीट ही ग्राह्य धरली जाईल म्हटलंय. आता मार्कशीट हे नागरिकत्वाचं प्रमाणपत्र आहे का? त्याच्यातही नागरिकत्व सिद्ध होतं का? मार्कशीटनी. पण या बावळटांनी मार्कशीट मागितलेली आहे त्याच्यात. तर हा सगळा प्रॉब्लेम आहे. आता होणार काय? समजा कागदपत्र दिली तर या कागदपत्रांची सत्यापन, सत्यता किंवा व्हेरिफिकेशन हे कसं होणार? याच्यासाठी काही नियम आहेत का व्हेरिफिकेशन करण्यासाठी? तर काहीही नियम नाहीत. काहीही नियम नाहीत. ते कुठला तरी सरकारी बाबू हे ठरवणार की हे जोडलेले कागदपत्र त्याला मान्य आहेत की नाहीत. तो अमान्य करू शकतो. ते पूर्णपणे त्याच्या डिस्क्रिशनवर आहे. तो म्हणू शकतो हे तुम्ही दिलेले कागद मला पटत नाहीत असंही म्हणू शकतो. कारण काही नियमच बनवलेले नाहीत. कागदपत्र नाकारण्याचे किंवा स्वीकारण्याचे काहीतरी नियम असायला पाहिजेत ना. ते नियमच बनवलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही दिलेलं जे कागदपत्र आहे, तुम्ही दिलेली मार्कशीट आहे, ती मला असं वाटतं खोटी आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे हे अत्यंत डिस्क्रिशनरी आहे. बरं, तो जो कोण सरकारी बाबू आहे, तो तहसीलदार असेल किंवा आणखीन कोणीतरी असेल, अगदी जिल्हाधिकारी असेल, हे कोण आहेत? हे सरकारचे नोकर आहेत. सरकारचे नोकर म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नोकर आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा जसा दबाव त्यांच्यावरती असेल त्याप्रमाणे ते नको त्या मतदारांना वगळून टाकतील. आणि म्हणून मी हे म्हणतो की हे टार्गेटेड आहे. स्पेसिफिकली सांगितलं जाईल की या परिसरामधले हे नागरिक मतदार यादीत नकोत. हे झालं बिहारमध्ये. याचेही पुरावे बाहेर आले की कशा पद्धतीने महिलांची नावं मतदार यादीमधून वगळली गेली, कशा पद्धतीने मायनॉरिटी आणि दलितांची नावं मतदार यादीमधून वगळली गेली. हे समोर आलेलं आहे. आणि म्हणून हे अत्यंत आर्बिट्ररी आहे. याला अजिबात खरं तर स्वीकारलं गेलं नाही पाहिजे.
आणि एका प्रकारे मतदार नसाल तर नागरिकत्व सिद्ध करा. हा काय प्रकार आहे? याचा अर्थ हे मतदार यादीचं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नाही आहे, हे एनआरसी होत आहे. हे सीए एनआरसी मधलं एनआरसी होत आहे. आणि तेव्हा आपण जे म्हणत होतो ना, कागज नाही दिखाऊंगा, ते तुम्हाला दाखवायला कसं भाग पाडलं जात आहे, हा त्यातला प्रकार आहे. आणि तो जो येडा तडीपार भाषणं करत फिरतोय ना आता, की विदेशी नागरिक आम्ही शोधून काढू आणि त्यांना डिपोर्ट करून टाकू वगैरे, या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एका महिला पत्रकारांनी असा थेट प्रश्न विचारला की बिहारच्या SIR मध्ये तुम्हाला किती विदेशी नागरिक सापडले मतदार यादीत? त्याच्यावरती निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी उत्तरच दिलं नाही. उत्तरच दिलं नाही. याचं कारण माहितीये काय आहे? एक सापडला, एक विदेशी नागरिक. 8 कोटी मतदार तपासल्यानंतर एक विदेशी नागरिक असल्याचा संशय आहे. म्हणजे त्याची काही खात्री पटलेली नाही, पण 8 कोटी लोकांना या सगळ्या यातनांमधून जावं लागलं. आणि मग आणि निवडणुकात भाषणं काय करतो मोदी आणि अमित शहा? झारखंडची निवडणूक घुसखोरांवर लढवली, बिहारची निवडणूक घुसखोरांवर लढवतायत, बंगालची निवडणूक घुसखोरांवरती लढवतील. अरे नालायकांनो, तुम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्री असताना घुसखोर आलेच कसे? ह्याचं उत्तर खरं द्यायला पाहिजे. आणि एवढी सगळी एक्सरसाइज करून हा सगळा अपप्रचार आणि द्वेष पसरवल्यानंतर एक सापडतो तुम्हाला, आणि तोही खात्री नाही. 8 कोटीमध्ये एक संशयास्पद. ही रियालिटी आहे या सगळ्या गोष्टीची. याचा आपण खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. पण हे घुसखोरांची जी टांगती तलवार ठेवलेली आहे, ती मुद्दाम ठेवलेली आहे. हे प्रत्येक निवडणुकीत घुसखोरांबद्दल बोलणार. याचं कारण आहे, याचं कारण या टांगत्या तलवारीचं निमित्त करून ज्यांना मतदार यादीतून वगळायचंय त्यांना यांना वगळता यावं, यासाठी म्हणून ही टांगती तलवार ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये इतके काही काही जोक आहेत की 2002-03 यावेळच्या मतदार यादीमध्ये जर तुमच्या आईवडिलांचं असं नाव असेल तर ते पवित्र. 2002-03चं झालेलं जे आहे मतदार यादीचे नाव ते पवित्र. पण तुमचं 2007ला असेल, 8ला असेल, 12ला असेल, 14ला असेल, 17ला असेल, तर ते सगळं अपवित्र का बरं? त्याच्यासाठी काय आधार आहे? काहीच आधार नाही. 2002 आणि 3 म्हणजे माझं समजा 2002 आणि 3ला नाव नसेल मतदार यादीत, तर मला माझं नागरिकत्व सिद्ध करावं लागेल. हा कुठला प्रकार आला? याचा संबंध काय येतो? त्या मतदार यादी तयार करणाऱ्या येड्या लोकांकडून सुद्धा चुका झालेल्या आहेत. स्पेलिंग चुकवलेली आहेत, नावं चुकवलेली आहेत, नावं वगळली गेलेली आहेत. त्यांच्या चुकांमुळे जर एखाद्याचं नाव नसेल मतदार यादीत, तर त्यांनी नागरिकत्व सिद्ध करायचं. हा सगळा प्रकार जो आहे, हा या देशातल्या लोकशाही प्रक्रियेवरती आणि संविधानाने जो अधिकार दिलेला आहे आपल्याला, त्या अधिकारावरती केलेला हा अतिरेकी हल्ला आहे निवडणूक आयोगाने केलेला. आणि हे भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाचं मिळून असलेलं कटकारस्थान आहे. क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. क्रिमिनल यासाठी की नागरिकांना संविधानिक अधिकार नाकारला जातोय त्यांचा, आणि फालतू कारणं मागून. आणि याचा फटका सर्वात जास्त कोणाला बसेल? या देशातला जो गरीब आहे, या देशातला जो मागास आहे, या देशातला जो अशिक्षित आहे, या देशातला जो दुर्गम भागांमध्ये राहतो किंवा गावकुसाच्या बाहेर राहतो, ज्याला कमी माहिती आहे, ज्याच्यापर्यंत बातम्या, ही प्रसिद्धी पत्रकं, TV चॅनलच्या रिपोर्टर्स आणि हे सगळे पोहोचतच नाहीत. त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा पोहोचत नाहीत. तर अशी सगळी लोक या मतदार यादीपासून वंचित राहणार. कारण 30 दिवसात अर्ज भरायचा आहे, आणि 30 दिवसात जर अर्ज भरला नाही तर त्याचं नाव थेट मतदार यादीमधून वगळलं जाईल, जर ते या लोकांना प्राप्त झालं नाही 30 दिवसाच्या आत. म्हणजे काही जणांनी एखाद्या एरियातल्या समजा 100 जणांनी दिलंही असेल, त्यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीकडे दिलं असेल, आणि त्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी ते जमाच नाही केलं त्या परिसरातल्या लोकांची कागद,
तर ती लोक मतदार यादीतून थेट वगळली जातील. त्याच्यावरती त्यांना नोटीस मिळणार नाही, त्याच्यावरती सुनावणी होणार नाही, काहीच नाही. आणि मग त्यांनी पुन्हा नागरिकत्व सिद्ध करायचं. हा असला धेडगुजरी प्रकार हा करायला घेतलेला आहे आणि हा या देशाच्या लोकशाहीवरचा निर्घृण अतिरेकी हल्ला आहे. हे भयंकर प्रकरण आहे. आणि अशा पद्धतीने निवडणुका जिंकायचं तंत्र भारतीय जनता पक्षाने शोधून काढल्यामुळे अमित शहा सारखा माणूस बेलगाम भाषणं करत सुटलाय. महाराष्ट्रामध्ये येऊन भाषण करतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर दुर्बिणीतून सुद्धा विरोधी पक्ष दिसला नाही पाहिजे. ही कुठली लोकशाही आहे? म्हणजे विरोधी पक्ष संपवण्यासाठी तुम्ही असली कारस्थानं करता, दुर्बिणीतून दिसू नये. एका ठिकाणी काहीतरी बोललं, कुत्र्याला मत द्या पण काँग्रेसला मत नका देऊ. अरे म्हणजे मला गंमत अशी वाटली की भारतीय जनता पक्ष आता स्वतःसाठी मतं मागण्यासाठी असं बोलायला लागला की कुत्र्यांना मत द्या, काँग्रेसला मत देऊ नका. हा स्वतःसाठी मत मागण्याचा भाजपचा प्रकार आहे. माझं असं म्हणणं आहे, खरोखर या कुत्र्यांना मतं नका देऊ, खरोखर या कुत्र्यांना मतं नका देऊ आणि या इंडिया आघाडीमधल्या सगळ्यांना मतदान करा. आणि मग बघू ह्या देशामध्ये हुकुमशाही लादण्याचा जो प्रकार यांनी करायला घेतलेला आहे त्याला नागरिक कसे एकजुटीने विरोध करतात. या पृथ्वीवरती सूर्य मावळत नाही अशा ब्रिटिश साम्राज्याला या देशातल्या अत्यंत गरीब, अशिक्षित, अडाणी माणसांनी उलथवून फेकलेलं आहे देशातून बाहेर. आज जास्त शिक्षित आहेत, आज जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करणारी लोक आहेत. हे हुकुमशाही लादणाऱ्या यांना, मनुवाद्यांना, ब्राह्मण्यवाद्यांना सुद्धा आपण उचलून फेकू. पण आपली लोकशाही, आपलं संविधान आणि आपले सर्व हक्क आणि अधिकार हे शाबूतच ठेवू. ही मोठी लढाई आहे, ही दीर्घकालीन लढाई आहे. यासाठी तयार राहा. जय हिंद, जय भीम, जय संविधान.